तर आपलं सांबार वगैरे आधीच रेडी झालं होतं आणि फक्त आता डोसे बनवायचे बाकी होते. तर रव्याचे डोसे बनवायला घेतले होते आणि हे रव्याचे डोसे बनायला खूप सोपे आहेत आणि झटपट बनतात. तर तांदूळ वगैरे भिजवण्याची काही गरजसुद्धा पडत नाही. तर मी मस्तपैकी एकानंतर एक डोसे बनवून घेतले आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागत होते. असं झटपट काय बनवायचं असेल तर रव्याचे डोसे हे बेस्ट ऑप्शन आहे बनवण्यासाठी. तर मी इकडं डोसे एकानंतर एक बनवून घेतले आणि बनवता बनवता आम्ही 3-4 डोसे खाऊनसुद्धा घेतले. तर खूप छान बनले होते. तर म्हटलं रोज रोज त्याच भाज्या खाण्यापेक्षा असं वेगवेगळं काहीतरी बनवून खाण्यात वेगळीच मजा आहे आणि जास्त विचार पण करावा लागणार नाही की आज भाजीला काय बनवू. आणि हे सगळं खाण्यामध्ये मज्जासुद्धा येते आणि इंटरेस्टसुद्धा येतो. तर स्वस्तिकलासुद्धा खूप आवडतं असं वेगवेगळं काही बनवून दिलं की. तर तो सुद्धा असं गमतीने खातो आणि त्याला छान वाटतं. तर आणि इथं माझे सर्व डोसे रेडी झाले होते आणि थोडंसंच बॅटर उरलं होतं. त्यानंतर स्वस्तिक आणि स्वस्तिकचे पप्पा आले आणि ते म्हणले आम्हालासुद्धा डोसा बनवायचा आहे. तर थोडंसं बॅटर उरलं होतं तर त्यांनीसुद्धा एक डोसा बनवला आणि त्यांनीसुद्धा खूप छान डोसा बनवला होता. त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि सगळ्यात आधी स्वस्तिकला जेवायला वाढलं. त्याला विचारलं कसं झालं तर तो म्हटला खूप छान. तर आम्ही सगळ्यांनी मिळून डोसा एन्जॉय केला. तर आजच्या पुरतं एवढंच. तोपर्यंत बाय.